नंबर 1 इथं पाठव बघ मोना. पाठीशी आहे. चप्पल काढा ग. हाय हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मस्तच असाल. चला या नाश्ता करायला. मी आहे माझ्या माहेरी आणि हा नाश्ता खूप स्पेशल आहे. हा नाश्ता काय मी तुम्हाला थोडक्यात सांगते. हे म्हणजे काल आमच्या घरी जे कार्यक्रम झाला ना, त्याच्यात 30 चपात्या उरल्या होत्या. त्याचे मस्त आंटीने आमच्या चुरमा केला आहे आणि हे ताक जे आहे, पळवलेले ताक आहे, ते आमचं सगळ्यांचं ऑल टाईम फेवरेट आहे. मग आम्ही चाललो आहे आमच्या ग्रामदेवता दुकाईला. तर जाता जाता म्हटलं नारळ घ्यावं, पण 2-3 दुकानं बंद. मग आता आम्ही बहिणी इकडे तिकडे सैरावरा पळते की कुठेतरी नारळ मिळेल, म्हणून मग आम्ही आमच्या पिल्ल्याला म्हणजे माझ्या छोट्या बहिणीच्या मुलाला पाठवलं. तोपर्यंत आमच्या आत्याने फुलांचा इकडून तिकडून जुगाड केलेला आहे. आशाताईकडे ही जबाबदारी दिली आहे की ती सगळ्यांची मुलं व्यवस्थित सांभाळेल. तिने सगळ्यांना टेम्पोत चढवलेला आहे आणि मग आम्ही नारळाची वाट पाहत एका झाडाखाली थांबलो. तुकाई म्हणजे आमची ग्रामदेवता आहे आणि जेव्हा कधी आम्ही आमच्या बाहेर येतो ना, तेव्हा आम्ही कंपल्सरी जातो. हे आमच्या पिल्ल्याला एक यश आले नारळ भेटलेला आहे आणि इथून हा मधला रस्ता, कच्चा रस्ता आहे. ॲक्च्युली चिखल पण पाऊस पण. हे खंडेश्वरीचं मंदिर आहे, ही पण ग्रामदेवता आहे. या सगळ्या ग्रामदेवतेला आम्ही कंपल्सरी जेव्हा दिवाळी किंवा जेव्हा कधी माहेर येतो तेव्हा जातो. हा मधला रस्ता होता आणि खरंच खूप डेंजरस. इथून तर जाताना लिटरली पडता पडता वाचलोय. असा कालवा होता, छोटे छोटे दगड होते आणि शेवाळाने भरलेले. जाणं खूपच कठीण झालं होतं. त्यात शिवाय छोटी मुलं होती आमच्या कमरेवरती, घेऊन फिरत होतो आम्ही. 2 छोट्या मुली आहेत, माझ्या बहिणीची आणि माझी. मग कसं तरी आमच्या एका बहिणीने हेल्प केली आणि असं एकमेकांना मुलं देऊन आम्ही तिथून पुढे निघालो. जातानाच हे तुम्हाला एक सुंदर असं मंदिराचा कळस दिसतोय ना, ते मला खंडेश्वर सॉरी नाव चुकलं, त्यांचं मंदिर आहे. तर आमच्या गावामध्ये प्रत्येक जातीचा समाज आहे, त्यामुळे मग मंदिरं पण खूप जास्त आहेत. तर मग आम्ही आधी म्हटलं की आधी आपली तुकामाय जी आहे आमची ग्रामदेवता तिकडे जाऊ, मग येताना ह्यांचं दर्शन घेऊ. जातोय परत एकदा असाच कालवा लागला. तिथून पण फार अवघड झालं जायला, कसं तरी आम्ही गेलोच. ह्यावेळेस जरा त्रासच झाला, कारण कालवे, पाणी, चिखल ह्या सगळ्या गोष्टींना ओलांडून आम्हाला जायला लागलं. आमच्या आत्या पडता पडता वाचल्या, पडतच होत्या पण आल्या. कारण आमच्यातल्या कोणालाच सवय नाही आहे शेताला जायची किंवा इकडे तिकडे. आम्ही मोस्टली नाहीच जात, त्यामुळे मग हे आमच्यासाठी खूपच मोठा टास्क होता. पण तसंच आम्ही हा टास्क पूर्ण करत करत आम्ही तुकामाईच्या मंदिरापर्यंत पोहोचलो आहे, आमचे पिल्ले छोटे मोठे घेऊन. तुकामाईचं मंदिर हे आमच्या एका ओळखीच्याच पाहुण्यांच्याच शेतामध्ये आहे, त्यांच्या आखाड्याच्या एकदम जवळ. खूप सुंदर मूर्ती आहे आणि दसऱ्यामध्ये तर इतकी गर्दी असते ना तिथं. ही विहीर आहे, खूप खोल आहे पण तुडुंब भरलेली असते नेहमी. मी शेवटी थकून अशी बसले आणि हे मंदिर आहे खूप छोटंसं. मध्ये जाताना मला भीती वाटते, सफोकेट पण होतं. ही तुकामाई आहे आणि ह्यांची अवस्था थोडी हे होती बिकट. आम्ही त्यांना आंघोळ वगैरे घातली. डिटेल तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की पहा. चला बाय.